नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे ईश्वरी अर्णवला म्हणत असते की सर बघा ना, डब्याचं झाकण निघतच नाही आहे, जरा मदत करा. तेव्हा इथे अर्णव एका सेकंदामध्ये डब्याचं झाकण काढतो आणि तिला म्हणतो, मी सिंदोर, एकदम इझी आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आमटीचं झाकण काढत असताना त्यातून थोडीशी आमटी आता बाजूला सांडते. तेव्हा अर्णव म्हणतो, सॉरी सॉरी मी सिंदोर, सगळं मेसी झालं. एक मिनिट हां. आणि ईश्वरीने इथे आता डब्याच्या झाकणाला जी इथे स्टिकी नोट लावलेली असते ती आता अर्णव घेतो आणि तिथे जी आमटी सांडलेली असते ती पुसायला लागतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते, अहो सर, हे काय केलं तुम्ही? तेव्हा अर्णव म्हणतो, काय झालं मी सिंदोर? तेव्हा ईश्वरी म्हणते, अहो तुम्ही कागद खराब केलात ना. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर, काय झालंय तुला? अगं कागदच खराब झालाय ना, मग तू एवढी का जोरात ओरडतेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, अहो तो कागद खराब केलात ना तुम्ही. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर, फक्त कागदच खराब झालाय ना, मग त्याच्यामध्ये तू इतकी हायपर का होतीयस? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, मी कुठे हायपर होतीये? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही मी सिंदोर, तू आहे ना खूप हायपर होतीयस. मला असं वाटतंय तुला भूक लागली म्हणून तू अशी करतेस का? ये तू इथे बस, आपण दोघेजणं जेवूया, ये बस ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, तुम्ही नका माझ्या जेवणाची काळजी करू, तुम्ही जेवा बरं. मी जर जेवले तर तुम्हाला कमी पडेल, त्यापेक्षा तुम्ही जेवून घ्या. जेवून घ्यायचं सोडून बाकीचं सगळं करताय सर तुम्ही. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर, हे बघ मी जेवणारच आहे. मला माहिती आहे तू हे सगळं जेवण तुझ्या हाताने माझ्यासाठी केलेस. मी तुझी मेहनत वाया जाऊ देणार नाही आहे. हे बघ मी सिंदोर, मी जेवणारच आहे, तू नको काळजी करू. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर, हे खरंच काय केलं तुम्ही? सगळी मेहनत वाया गेली. इथे तुम्ही तो कागद खराब करायला नको होता. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर, पुन्हा तू तेच बोलतेस. तुला इतकं त्या कागदाचं का पडलंय? हे बघ मी सिंदोर, तू जेवून घे, ये बस इथे माझ्याबरोबर तू सुद्धा खा. तेव्हा ईश्वरी म्हणते, नको सर, मला नको. माझ्या जेवणाची काळजी तुम्ही का करताय? आधीच तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले, आता काही करू नका. तेव्हा अर्णव म्हणतो, बरोबर, तुझ्यासाठी काही केलेलं तुला आवडत नाही ना, तुला राग येतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर प्लीज प्लीज कालचा विषय आता काढू नका. जाऊ दे, मी पण इथे कशाला बोलत उगाच उभी राहिले, मी इथून गेलेलीच बरी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी सरळ आपली बॅग उचलते आणि तिथून जात असते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर प्लीज थांब, माझं ऐकून तरी घे. पण ईश्वरी त्याचं काही ऐकून घेत नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, काय झालं हिला, एवढी अपसेट का झाली? तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते की काय हे देवा, मला फक्त एक थँक्यू सरांना म्हणायचं आहे, पण त्याच्यामध्ये इतक्या अडचणी का येत आहेत? माझं एक थँक्यू सरांपर्यंत का पोचू शकत नाही आहे? तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी स्वतःशीच बोलत असताना त्या ठिकाणी लावण्य आलेली असते. लावण्य म्हणते, झालं, टिपिकल मिडल क्लास बायकोसारखं वागून झालं का? काय तू चालवलेस गं इथे ऑफिसमध्ये येऊन? हे बघ, AR हा सामान्य माणूस नाही आहे, तो एका कंपनीचा ओनर आहे. सात्विक फॅशनचा CEO आहे तो. त्याला त्याची कामं असतात आणि तू काय इथे येऊन डब्बा खा, डब्बा खा, झाकण उघडा, झाकण उघडा. त्याला काही डबे आणि झाकणामध्ये अडकवून ठेवणार आहेस का तू? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुला जे काही बायकोसारखं वागायचं असेल, जे काही तुला जेवण वाढायचं असेल ना, ते घरी, इथे ऑफिसमध्ये ही नाटके करायची नाही, कळलं ना? ऑफिसमध्ये लांबच राहायचं, अर्णवला कामं करून द्यायची, कळलं तुला? जा आता, ही मिडल क्लास मेंटॅलिटी घेऊन घरी जा. त्यानंतर प्रेक्षकांनो, लावण्याने ईश्वरीला सुनावलेलं असतं. ईश्वरीला खूप राग येतो आणि तीसुद्धा तिथून निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मामा म्हणत असतात की अर्णव, अरे ईश्वरी तुझ्यासाठी पहिल्यांदा ऑफिसमध्ये डबा घेऊन आली होती ना, मग तिला थांबवून घ्यायचं होतंस ना तू ऑफिसमध्ये, इतक्या लगेच का घरी पाठवलंस आणि जेवलास का ते सांग आधी. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मामा, अहो मी जेवून घेतलं, पण मी सिंदोर आहे ना, ती खूपच जास्त वियर्ड वागत होती. साधा कागदाच्या तुकड्याला काय हात लावला, जोरात ओरडत होती. आता काय करायचं आहे मी सांगा बरं. तेव्हा मामा म्हणतात, बरं ठीक आहे, तू नको काळजी करू, ईश्वरी घरी येते ना, मी घरीच आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अंजली येते आणि म्हणते, मामा काय झालं?
तेव्हा मामा म्हणतात, काही नाही गं, ईश्वरी अर्णवसाठी डबा घेऊन गेली होती ना, ती आता परत येते. तेव्हा अर्णवने फोन केला होता. तेव्हा प्रेक्षकांनो अंजली म्हणत असते की इतक्या लवकर येते ईश्वरी परत, थोडा वेळ थांबायचं ना. तेवढ्यातच ईश्वरी आलेली असते. तेव्हा अंजली म्हणते, काय गं ईश्वरी, ऑफिसमध्ये चिंटूसाठी डब्बा घेऊन गेली होतीस ना, काय झालं मग? काय झालं दोघांमध्ये बोलणं? तेव्हा ईश्वरी म्हणते, काही नाही, मी त्यांना डबा दिला, त्यांना जेवायला सांगितलं आणि मी आले. तेव्हा अंजली म्हणते, अगं लगेच यायची काय एवढी घाई होती? किती दिवसांनी तू त्याच्यासाठी ऑफिसमध्ये डबा नेला होतास, थोडा वेळ थांबायचंच ना तिथे. हे बघ बाई ईश्वरी, नवऱ्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतेस ना, चांगली गोष्ट आहे. नवऱ्याला आनंदी ठेवण्यासाठी अजून तुला काय काय करायला हवं हे मी सांगू का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो मामा म्हणतात, नाहीतर काय, तुला ना काही सल्ले दिले पाहिजे की नवऱ्याला कसं आनंदी ठेवलं पाहिजे ते. तेव्हा इथे अंजली आता म्हणत असते, हे बघ बाई, तुमच्या दोघांमध्ये काय बोलणं झालंय हे तू आम्हाला सांगावंस अशी आमची इच्छा नाही हां. नाही सांगितलंस तरीसुद्धा चालेल, पण तरीसुद्धा आम्ही तुला फ्रीमध्ये इथे सल्ले मात्र देऊ शकतो. तेव्हा तिथे राकेश आलेला असतो आणि राकेश म्हणत असतो, ईश्वरीजी, नवऱ्याला आनंदी कसं ठेवायचं याचे सल्ले मी सुद्धा तुम्हाला देऊ शकतो. देऊ का तुम्हाला सल्ले, सांगा? देऊ? तेव्हा मामा म्हणत असतात, अरे ईश्वरी, सॉरी हां, तू आत्ताच थकून आली आहेस, तरीसुद्धा मला तुला एक काम सांगायचं आहे. तू माझ्यासाठी चहा करशील का गं? प्लीज, तुझ्या हातचा आल्याचा चहा मला प्यावासा वाटतोय. तेव्हा राकेश म्हणतो, मामा हो असं काय करताय? मी त्यांना इथे नवऱ्याला खुश कसं ठेवायचं याचे सल्ले द्यायला जातोय आणि तुम्ही लगेच कटवताय त्यांना, चहा बनवायला सांगताय. तेव्हा मामा म्हणतात, नाही कसं आहे ना जावई बापू, अहो तुम्ही वकील आहात, तुम्ही इथे सल्ले द्याल आणि लगेच फी वगैरे मागितली तर? म्हणून तुमचे फुकटचे सल्ले नको आम्हाला. म्हणून मी म्हणालो की आम्ही चहा पीत पीत मीच तिला सल्ले दिलेले बरे, पण तुमचे सल्ले नको. हो की नाही ईश्वरी? तेव्हा ईश्वरी चहा करायला गेलेली असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो मामांनी खूपच हुशारीने तिला तिथून कटवलेलं असतं. तेव्हा अंजली म्हणते, राकेशला, काय हो, नवऱ्याला खुश कसं ठेवायचं यासाठी तुमच्याकडे इतके सल्ले आहेत, मला माहिती नव्हतं. तेव्हा इथे राकेश म्हणतो, राणी सरकार, अहो असं काय करताय? आता नवऱ्याला तुम्ही कधी नाराज होऊ देता का? नाही ना. प्रत्येक वेळेला तुम्ही मला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करता. त्यासाठी काय काय करता ते मलाच माहिती आहे ना. तेव्हा इथे मामा म्हणतात, नाही पण हे बरोबरच आहे. नवऱ्याने बायकोला आणि बायकोने नवऱ्याला कधी नाराज करायचंच नसतं. कधीच एकमेकांना राग द्यायचा नसतो. तेव्हा इथे राकेश आता मामाकडे बघतो आणि त्यांना एक लूक देतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता बिचारी अंजली मात्र हसत असते. ती सुद्धा इनोसंटली. तिला कळतच नसतं की तिच्याबरोबर नेकी चाललंय तरी काय. त्यानंतर प्रेक्षकांनो अर्णव आता बाहेर जायला निघालेला असतो. तेव्हा तिथे लावण्य आलेली असते. लावण्य म्हणते, यार, अरे कुठे चाललंयस तू? तेव्हा अर्णव म्हणतो की शिर्केचा फोन आला होता, मला इथे वेरिंग हाऊसमध्ये बोलावलेलं आहे. तेव्हा इथे आता लावण्य म्हणत असते, यार, तू किती दिवसानंतर ऑफिसला आलेस कळते का तुला? आपले इथे आता काही डेडलाईन्स आहेत, त्याच्या आधी आपल्याला कामं कंप्लीट करायची आहेत. त्याच्यामध्ये आपलं लॉन्चिंगसुद्धा जवळ आलं आहे, त्याचीसुद्धा काही कामं आहेत. मग ती न करता तू जाणार आहेस का? तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघ लावण्या, मी सगळी तयारी करून ठेवली आहे आणि आता जी काही आपल्या इन्व्हेस्टरबरोबर मीटिंग आहे ती तू आणि त्याचबरोबर आकाश, तुम्ही दोघेजणं आहात ना, इन्व्हेस्टरबरोबरची मीटिंग तुम्ही दोघेजणं मिळून हँडल करा, कारण मला जावं लागणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव जात असताना त्याचं लक्ष त्या स्टिकी नोटकडे जातं. तेव्हा इथे अर्णवला ईश्वरीची आठवण येते. स्टिकी नोटला हात लावल्यानंतर ईश्वरी इथे खूपच जास्त लाऊड रिॲक्ट करते. तेव्हा अर्णव म्हणतो की एवढं काय आहे या स्टिकी नोटमध्ये, मलाच बघायला हवं, कारण ईश्वरी खूप नाराज झाली जेव्हा मी स्टिकी नोट वाचली नाही तेव्हा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव येतो आणि ती स्टिकी नोट उचलतो आणि नीट करून बघतो त्याच्यावरती काय लिहिलं आहे ते. तेव्हा इथे अर्णवच्या चेहऱ्यावरती स्माईल आलेली असते. कारण का प्रेक्षकांनो, त्याच्यावरती ईश्वरीने लिहिलेलं असतं की थँक्यू सर. तेव्हा अर्णवला कळतं की अच्छा, म्हणजे ह्याच्यावरती थँक्यू सर लिहिलं होतं आणि म्हणूनच मला इथे सांगितलं होतं डब्याचं झाकण काढायला. तेव्हा इथे अर्णवला आठवतं की सकाळपासून ईश्वरी त्याला थँक्यू म्हणण्यासाठी काय काय करते. तेव्हा प्रेक्षकांनो
इथे आता ईश्वरीने सँडविच तयार केलेला असतो, त्याच्यावरती स्माइली काढलेला असतो आणि ती अर्णवला थँक्यूसुद्धा म्हणते. पण त्याच्या आधी अर्णव तिला थँक्यू म्हणालेला असतो आणि नंतर ती म्हणते, तर अर्णव तिला करेक्ट करतो की थँक्यू म्हणाल्यानंतर वेलकम म्हणायचं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मला माहिती आहे, पण मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. तरीसुद्धा अर्णव तिचं बोलणं इतकं सिरियसली ऐकत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला ईश्वरीची आठवण येते आणि अर्णव म्हणतो सॉरी. तेव्हा लावण्या म्हणते, यार मला सॉरी म्हणायची गरज नाही आहे, आपली महत्त्वाची कामं आहेत म्हणून मी फक्त तुला नको जाऊ म्हणते, बाकी काही नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही तुला सॉरी नाही, माझ्या मिस इंदोरला सॉरी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने जी फुलं ऑर्डर केलेली असतात तो बुके आता आलेला असतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सरांना थँक्यू म्हणायचं आहे ना, त्यांच्यासाठी बुके तर आणायचाच होता. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की अर्णव सरांना हा बुके खूपच जास्त आवडेल आणि त्यांना थँक्यू म्हटलेलंसुद्धा खूप आवडेल. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता इथे फुलं घेऊन जेव्हा आपल्या रूममध्ये जात असते तेव्हा मामा तिला बघतात. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की ईश्वरीने ही फुलं कशासाठी ऑर्डर केली असतील. तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे अंजलीसुद्धा आलेली असते. अंजली म्हणते, मामा काय झालं? तेव्हा मामा म्हणतात, ईश्वरीने इतकी फुलं मागवलीत ना, मला असं वाटतंय ती आता त्यांची रूम डेकोरेट करणार आहे. तेव्हा अंजली म्हणते, काय खरंच मामा? अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे, मला तर खूप आनंद झाला आहे. म्हणजे मामा, ज्या सिच्युएशनमध्ये त्या दोघांचं लग्न झालं आहे त्यानंतर दोघांना एकमेकांच्या आयुष्यात ॲक्सेप्ट करायला वेळ तर जाणारच होता ना, पण मला असं वाटतंय की आता त्या दोघांनी एकमेकांना स्वीकारायचं ठरवले आणि म्हणूनच त्यासाठी ईश्वरी इथे रूम वगैरे डेकोरेट करते. मला तर त्या दोघांसाठी खूप आनंद होतोय. तेव्हा राकेश म्हणत असतो की माझी मूर्ख बायको, तुला आनंद होत असेल गं, पण मला अजिबात आनंद होत नाही आहे, मला खूप जास्त राग येतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणत असते की सरांनी माझ्यासाठी एवढं सगळं केलं आहे, मी त्यांच्यासाठी साधं एक थँक्यू म्हणू शकत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीने रूम सजवलेली असते, सगळीकडे दिवे वगैरे लावलेले असतात. तेव्हा इथे अर्णव आता रूमचा दरवाजा उघडतो आणि सरळ आतमध्ये येऊन बघतो तर काय, संपूर्ण रूम इथे छान पद्धतीने डेकोरेट केलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव म्हणत असतो, मी सुंदर. तेव्हा ईश्वरी येते आणि म्हणते, सर तुम्ही आलात. तेव्हा अर्णव म्हणतो, हे सगळं काय आहे मी सुंदर? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुमच्यासाठी सरप्राईज आहे, तुम्ही घरी आलात ना त्यासाठी. हे घ्या, हे बुके मी तुमच्यासाठी ऑर्डर केले. तेव्हा प्रेक्षकांनो, ज्या फुलांचा बुके आता ईश्वरीने ऑर्डर केलेला असतो त्या फुलांची अर्णवला ॲलर्जी असते. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवला इथे शिंका सुरू होतात. अर्णव म्हणतो, मी सिंदूर हे सगळं काय आहे? तुला कोणी सांगितलं ही फुलं मला आवडतात? मला या फुलांची ॲलर्जी आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय? अरे देवा, तुम्हाला या फुलांची ॲलर्जी आहे? सर मला कुठे माहिती होतं? तेव्हा अर्णव म्हणतो, माहिती नव्हतं तर विचारायचंच ना, आणि हे सगळं मुळात तुला करायची तरी काय गरज होती? तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर हे तू बरोबर केलेलं नाही आहेस, हे फुलं तू आधी बाजूला ठेव. तेव्हा इथे अर्णव आता जोरात शिंकायला लागतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर सॉरी सर, खरंच सॉरी, मला नव्हतं माहिती की तुम्हाला इतक्या शिंका येतात, तुम्हाला एवढी ॲलर्जी आहे, मला खरंच माहिती नव्हतं. तेव्हा अर्णव आता खूप शिंकत असताना ईश्वरी म्हणत असते की सर सॉरी हा, खरंच सॉरी, तुमच्या खोकण्यामुळे इथे आता सुनामी येते की काय असं वाटतंय मला, माझ्यामुळे तुम्हाला इतक्या शिंका आल्या, सर सॉरी हा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर जाऊ दे, मला ना तुझ्याशी काही बोलायचंच नाही आहे. बुके घेऊन आलीस, तोही असा की ज्याने मला श्वास घेताच येत नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर प्लीज तुम्ही पाणी घ्या बरं, थोडं पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा ईश्वरी अर्णवला पाणी प्यायला देते. तेव्हा अर्णव इथे खूपच जास्त शिंकत असतो. तेव्हा ती म्हणत असते, खरंच म्हणजे मी जो काही विचार केला होता ना तो चुकीचाच होता सर, मला तुम्हाला फक्त थँक्यू म्हणायचं होतं, तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं ना त्यासाठी. आणि थँक्यू म्हणता म्हणता इतका सगळा गोंधळ घालून ठेवेल, खरंच मला माहिती नव्हतं सर. सर खरंच सॉरी, तुम्हाला खूप त्रास झाला ना माझ्यामुळे तुम्हाला ॲलर्जी असणारी फुलं मी इथे आणली, चुकून आणली सर, पण माझं चुकलं आणि तुम्हाला इथे खुश करण्याच्या ऐवजी मी तुम्हाला त्रास दिला, त्यासाठी खरंच सॉरी सर.
तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर तुझ्या सॉरीचं मी आता काय करू. आणि तेव्हा इथे बोलता बोलता भांडता भांडता आता अर्णवचा घसा बसतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय झालं अर्णव सरांच्या आवाजाला, काय झालं, त्यांचा आवाज म्यूटवरती का गेला. तेव्हा अर्णव म्हणतो, ईश्वरी मी काय बोलू तुला ना, माझं मलाच कळत नाही आहे. म्हणजे एखाद्या माणसाने त्रास द्यावा तर किती द्यावा. आणि तेव्हाच बोलताना अर्णवचा आवाज बसलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय सर काय झालं, मला आवाज येत नाही आहे, तुम्ही काय बोलताय ते. सर तुम्ही माझी गंमत करताय का. हे बघा सर, मी जे काही केलं होतं मनापासून केलं होतं. मला काय माहिती तुम्हाला या फुलांची एलर्जी आहे ते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर अगं एकदा बघून तरी घ्यायचं ना, विचारून घ्यायच्या. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश म्हणत असतो की नाही नाही, अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यामध्ये मी ती रात्र येऊच देणार नाही आहे. तेव्हा ईश्वरी अर्णवला पाणी वगैरे प्यायला देते. त्याला जो काही आता या फुलांच्या एलर्जीमुळे त्रास झालेला असतो त्यामुळे ईश्वरीसुद्धा अपसेट झालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश म्हणत असतो की राणी सरकार, माझ्याकडे एक आयडिया आहे, बघा तुम्हाला आवडली तर. आता बऱ्याच दिवसानंतर आपण सगळेजण एकत्र आहोत. अर्णववरती जो हल्ला झाला होता त्यानंतर कुठेतरी आता सगळेजण सावरत आहेत. तर मी काय म्हणतो, आपण सगळेजण एकत्र बसून छान अशी चहा कॉफी घेत अंताक्षरी खेळूया का, सगळ्यांना बोलूया. तेव्हा अंजली म्हणते, हे बघा आपण सगळे खेळूया, फक्त चिंटू आणि ईश्वरीला नको, कारण मला असं वाटतंय आज त्या दोघांना आपण वेळ दिला पाहिजे. तेव्हा राकेश म्हणतो, असं कसं, ते दोघेजणं जर नसतील तर छान कसं वाटेल. आणि आपण हे गेम्स वगैरे जे काही खेळणार आहोत ना, ते राकेशच्या आणि ईश्वरीजींच्या चांगल्या नात्यासाठी तर खेळणार आहोत ना. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणत असते, पण नको, त्या दोघांना तुम्ही डिस्टर्ब करू नका, आपणच खेळूया. आणि नाहीतर एक काम करूया, त्या दोघांना डिस्टर्ब व्हायला नको ना, तर आपण ही सगळेजणं खेळूया नको, आजचा खेळ आपण रद्दच करून टाकू. त्यानंतर इथे राकेश आपल्या मनात म्हणत असतो की कधी कधी असं वाटतं ना, या बायकोच्या थोबाडीत मारावी, सगळीकडे जाते चांगुलपणा दाखवायला. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अंजली म्हणत असते, अहो पाणी संपले, मी पाणी घेऊन येते तुमच्यासाठी. तेव्हा राकेश म्हणतो, हां ठीक आहे, ये ना पाणी घेऊन ये. तेव्हा प्रेक्षकांनो अंजली म्हणत असते की आपण आजचा गेम रद्द करूया. कारण का प्रेक्षकांनो, तर इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं आज रूममध्ये एकटे असतात आणि एकमेकांबरोबर वेळ घालवत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अंजली पाणी आणायला गेलेली असते. तेव्हा राकेश म्हणतो, अंजली तू किती आणि काही बोललीस ना, तरीसुद्धा आज मी या दोघांची ही रात्र आनंदाने जाऊ देणार नाही. आता बघ मी काय करतो ते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अंजलीला वाटत असतं की माझ्या इथे भावाच्या आणि वहिनीच्या आयुष्यामध्ये सगळं काही व्यवस्थित व्हावं, पण इथे राकेश त्यांच्या आयुष्यामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करतच असतो. तो अजिबात चांगलं काही करत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये राकेश लावण्याला फोन करतो आणि म्हणत असतो की लावण्या, आज इथे ईश्वरीने अर्णवसाठी संपूर्ण रूम डेकोरेट केलेली आहे. मला तर असं वाटतं की त्या दोघांमधला दुरावा आता कायमचा निघून जाणार आहे. तेव्हा लावण्या म्हणते, हे शक्य नाही आहे. तेव्हा राकेश म्हणतो, तुला जर त्यांना अडवायचं असेल तर तू आता घरी ये बरं, तू इकडे ये आणि त्या अर्णवला अडव. तेव्हा प्रेक्षकांनो इथे ईश्वरी म्हणत असते की सर तुम्ही इतके शिंकलात, तुम्हाला एलर्जीमुळे ताप आलाय का सर, मला चेक करू दे, बघू दे तुम्हाला ताप आलाय का. तेव्हा इथे अर्णव तिचा जोरात हात बाजूला करतो आणि म्हणतो, काही गरज नाही आहे. आणि तो स्वतः आता ताप चेक करत असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की सर तुमच्या हातामध्ये काय थर्मामीटर आहे का हो, म्हणजे तुम्हाला बरोबर कळते हात लावून की तुम्हाला ताप आहे की नाही ते. हे बघा तुम्हाला ताप आहे म्हणून तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. असा अंगावरती ताप काढलात ना तर अजूनच तुमची तब्येत बिघडेल, कळते का तुम्हाला. असे ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते. त्यानंतर लावण्य आलेली असते आणि राकेश आणि वल्लरी तिचे कान भरण्याचा प्रयत्न करत असतात.